राजा भाऊ बेंद्रे आपणास विनंती, आपण या ठिकाणी अध्यक्ष मनोगत व्यक्त करायचं. शिवसूर्याचे दर्शन घ्यावे, सतत तयांचे मनन करावे, शिवकार्याचे सेवक व्हावे, देव देश आणि धर्मकार्य. या पंक्तींप्रमाणे आपले सर्व सहकारी आणि सर्व धर्मरक्षक हे दिवसरात्र काम करत असतात. आजचा प्रसंग हा माझ्यासाठी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांसाठी खास आहे, कारण आज व्यासपीठावरती जसं जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण, ही महाराज उक्ती जी आहे, हा जो अभंग आहे, हा आम्हाला पावला पावलाला त्याची प्रचिती येते. आपण गेली वर्षभर वेगवेगळे उपक्रम घेतो, वेगवेगळे कार्यक्रम घेतो आणि आपल्या या सर्व कार्यक्रमाला किंवा सगळ्या उपक्रमांना एक धर्माचं अधिष्ठान आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याची प्रचिती येते. प्रत्येक कार्यक्रम किती अडचणी असल्या, किती त्याला हे झालं म्हणजे त्या कार्यक्रमासाठी काही गोष्टी अनुकूल नसल्या तरी त्यातनं मार्ग निघतात आणि कार्यक्रम यशस्वी होतो. आज आपल्या समोर दोन खूप चांगले वक्ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही आहे, परंतु हिंदू युवा प्रबोधिनी का याविषयी मी 2 मिनटं फक्त सांगणार आहे. अनेक आपल्या हितचिंतकांना, जुन्या सहकाऱ्यांना आणि आपल्यासोबत आता आज जे नवनियुक्त सगळे आपले पदाधिकारी धर्मरक्षक आहेत, यांना एक कन्सेप्ट क्लिअर असावी की काय आहे हिंदू युवा प्रबोधिनी, काय विषय. तर आपल्या ज्या मातृ संघटना आहेत, अनेक आपल्या ज्या संघटना आहेत, यांच्याशी आपली कोणाची स्पर्धा नाही आहे, त्यांचा आपल्याला नितांत आदर आहे. हे काम करत असतं हिंदुत्वाचं काम जे आपल्या तळागाळातील सर्व मुलं करतात. आज मी वस्ती विभागातून पुढे आलोय. मगाशी सौरभजींनी न्यापूंचं नाव घेतलं. न्यापूंचा परिस्पर्श लाभल्यामुळेच आमच्या जीवनामध्ये अनेक बदल झाले. आज त्यांची उणीव आम्हाला खूप भासते ह्या संघटनात्मक काम करत असताना. परंतु हे काम करत असताना आम्हाला ज्या गोष्टी जाणवल्या की सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला ज्याचा हातावरती पोट आहे त्यालाच हिंदुत्वाचं देणं घेणे अशी ही सध्याची परिस्थिती, आणि ते करत असताना तो कोणताही विचार करत नाही मागचा पुढचा की बाबा काय त्याचं भविष्य काय आहे ह्याचा कोणताही विचार न करता वाटेल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याची तयारी असते. आज माझ्यासोबत अशा अनेक सहकारी, इथं माझ्यासमोर बसलेले कित्येक लोक आहेत की ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हिंदुत्वासाठी वाटेल ती जबाबदारी घेतलेली, वाटेल ते कष्ट घेतलेले. तर अशा आमच्या सर्व सहकार्यामध्ये चर्चा आली की आपल्याला काय करता येईल. आपण हे वर्षानुवर्ष काम करतोच आहेत, म्हणजे जे आपले ठरलेले कार्यक्रम आहेत ते सर्व चाललेलेच आहेत, परंतु आपल्या जेव्हा हिंदुत्वादी मुलाची ॲडमिशनची वेळ येते, आपल्या हिंदुत्वादी मुलाच्या कुटुंबातील कोणतरी आजारी पडतं, आपल्या हिंदुत्वादी मुलाच्या काहीतरी त्याला क्रीडा विश्वामध्ये, त्याला खेळामध्ये नैपुण्य असतं, त्याला काहीतरी करायचं असतं, पण एक आर्थिक परिस्थिती म्हणू किंवा व्यवस्थित त्याला तो सपोर्ट मार्गदर्शन न मिळाल्यामुळं ते कुठेतरी कमी पडतात. उद्योग व्यवसायामध्ये आज अनेक जण आपल्याकडे उद्योग व्यवसायात आहेत, परंतु त्यांचं कोणतंही एकत्रीकरण नाही आहे. आज आपण समोरच्यांना नाव ठेवतो की यांनी उद्योग टाकले, परंतु आपल्यालाही कोणी अडवलं नाही. आपली जर व्यवस्थित बांधणी झाली, एकमेकांना आपण जर सहकार्य केलं तर खूप चांगल्या पद्धतीने उद्योजकांचंही आपण एक चांगलं जाळं किंवा आपल्या हिंदुत्वादी तरुणांना नोकरीच्या मागं न लागता, नोकरी हा पण एक चांगलाच पर्याय आहे, परंतु नोकरीच्या मागं न लागता उद्योग व्यवसायामध्ये कसं पुढं जाता येईल या विषयांवरती आपण काम करायचं ठरलं. यामध्ये प्रमुख महाराज आपण प्रमुख जे घेतलेला विषय तो उद्योग व्यवसाय आणि नोकरी. मग यामध्ये उद्योगांसाठी आपण वर्षभर प्रशिक्षण शिबिरं राबवणार आहेत की काय उद्योग करता येतील. प्रशिक्षण दिल्यानंतर मुख्य समस्या असते भांडवलाची, तर ते भांडवल कसं उभं करायचं किंवा त्या भांडवलांसाठी सरकारी ज्या योजना आहेत किंवा खाजगी बँकांच्या योजना आहेत या कशा त्याला मिळून द्यायच्या यासाठी प्रबोधिनी काम करणार आहे. जे चांगले खेळाडू आहेत, आज घोटावड्यामध्ये आपले घोटावड्याचे किरण भाऊ शेळके आज इथं उपस्थित आहेत, त्यांनी स्वखर्चाने एक तालीम बांधलेली आणि प्रबोधिनीसाठी उपलब्ध करून दिली की जो चांगला पैलवान आहे त्यासाठी आपण विनामूल्य त्याचं सर्व निवासी किंवा त्याला येऊन जाऊन प्रशिक्षण घ्यायचं असेल तरी पूर्ण ती जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये आज आपले क्रीडा प्रबोधिनीचा पण एक प्रमुखाची निवड झाली, तो राज्यस्तरीय खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून ती सगळ्या खेळाडूंची बांधणी करेल की आपल्या मुलांना कसं योग्य प्रशिक्षण मिळेल, आपली मुलं खेळामध्ये कसे पुढे जातील. त्यानंतर आरोग्य विभाग आहे आपला, तो आरोग्य विभाग म्हणजे त्याचा विशाल पवार आपले आता सध्या प्रमुख आहेत, ते त्याचं काम बघतात.
आपल्या कोणत्याही मुलाच्या कौटुंबिक किंवा आपले परिचय किंवा हिंदुत्वासाठी झटणारा कोणी असू द्या, कोणत्याही संघटनेचा असू द्या, आपल्याला कुठल्याही संघटनेचं बंधन नाही, काय नाही. आपल्याला ही संघटना नाही, ही यंत्रणा नाही. फक्त आम्हाला काय आमचं नाव करायचं नाही, आम्हाला कोणता आमचा स्वार्थ साधायचा नाही, आम्हाला आमचा कुठलाच गवगवा करायचा नाही. परंतु हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्यात आम्हाला उभं राहायचं, कारण आम्ही ते भोगलंय, आम्ही ते सोसलंय. वर्षानुवर्षे आम्हाला ज्या अडचणी आल्या, आम्हाला वाटलं की जिथं एक आपली यंत्रणा कमी पडते तिथं आमच्या ताकदीनुसार, आमच्या लायकीनुसार आम्ही त्याला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतोय. आरोग्य विभागामध्ये दवाखाने मगाशी निलेगावकर सर होते, आत्ता नाही आहेत, त्यांचाही आपल्याला खूप फार मोलाची मदत मिळते. शासकीय मदती असतील किंवा त्यांचे मोफत इलाज अथवा कमी पैशामध्ये इलाज, यासाठी आपण काम करणार आहे. त्यानंतर आपला कला आणि सांस्कृतिक विभाग आहे. जसं आता सौरभ उत्तम वक्ता आहे, लेखक आहे, असे अनेक लोक आहेत आपल्याकडे, काही चित्रपट सृष्टीतली माणसं आहेत. तर यांना तो एक विभाग केला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये हिंदुत्ववाद्यांचा डंका वाजला पाहिजे, एवढंच आपलं म्हणणं आहे. पण हिंदुत्ववादी म्हणजे फक्त मोर्चे, आंदोलनं, जय भवानी जय शिवाजी हे नाही. क्षेत्र कोणतंही असो तिथं हिंदुत्ववाद्यांचंच वर्चस्व पाहिजे. अशा पद्धतीने आपण एक छोटीशी संकल्पना घेऊन पुढं चाललेलो आहे. यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की हिंदू युवा प्रबोधिनी, जसं निलेशजींशी आमची चर्चा झाली, वर्षभर आपल्या मुलांना नेमकं हिंदुत्व काय आहे, आपले शत्रू कोण आहेत, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, आपण स्वतः सक्षम होता आपण हिंदुत्वासाठी काय करू शकतो, अशा पद्धतीचेही काही कार्यक्रम राबवले जाणार आहेत. अनेक वक्ते, अनेक लेखक आपण यांना जोडून घेणार आहे. भविष्यातही आपण अनेकांची आपल्याला मदत लागणार आहे आणि आपण चांगल्यातलं चांगलं काम कसं करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. आज जे नवनियुक्त आपले पदाधिकारी आहेत या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या आपल्या या परिवारामध्ये आल्यानंतर नक्कीच या हिंदू युवा प्रबोधिनीची ताकद 10 पटीने वाढणार आहे आणि जास्तीत जास्त चांगलं काम आपल्याला. पण पुन्हा एकदा सांगतो मी, नवीन पदाधिकारी असतील, आपले जुने सहकारी असतील, कुणाच्या मनात काही संशय असेल, आपण कुणाशीही स्पर्धा करण्यासाठी संस्था स्थापन केलेली नाही. आपला कुणालाही विरोध नाही, आपली कुणाशी स्पर्धा नाही आहे. आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वाटते की हिंदुत्ववादी आपला जो धर्मरक्षक आहे, जो जमिनीवरती काम करतोय, त्याला जी मदत लागेल ती कायदेशीर असेल, कोणतीही प्रकारची मदत असेल, त्यासाठी हिंदू युवा प्रबोधिनी आपल्या ताकदीनुसार खंबीरपणे ठामपणे उभे राहील. आपल्याला आता वक्त्यांचं ऐकायचं, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, आपल्याला त्यांचं ऐकायचं. एक छोटासा वक्ता निरोप देतो. 2 धागे श्रीराम के हा जो उपक्रम पुण्यामध्ये चालू आहे, म्हणजे आपण कार सेवेला नव्हतो, कदाचित ज्येष्ठ मंडळी कार सेवेला असतील, पण आमच्या पिढीला कार सेवा बघायला मिळाली नाही, तो अनुभव मिळाला नाही. पण आपलं नशीब इतकं चांगलं आहे की आपल्याला जिवंत असताना राम मंदिर बघायला मिळते आणि त्या राम मंदिरासाठी आपले प्रभू श्रावणांची जी वस्त्र आहेत ती आपल्यासाठी अजून एक बाकीची गोष्ट की ती पुण्यातला जाणार आहे. त्यासाठीचा 2 धागे श्रीराम के हा उपक्रम आहे. 16 तारखेला हिंदू युवा प्रबोधिनी पूर्ण दिवसाचं स्वयंसेवकांसाठीचं आपण जबाबदारी घेतलेली आहे. तर माझी अशी विनंती आहे, नवीन पदाधिकारी असतील किंवा कोणी असतील, ज्यांना या उपक्रमामध्ये आपल्याला काही काम करायचं नाही आहे, ऑलरेडी नोंदणी झालेली, सगळं झालेलं आहे, आपल्याला स्वयंसेवक फक्त लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्यावरती जायचं आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 ते रात्री 9 असं एक दिवस आपण या प्रभू श्रीरामांसाठी देणार. माझं असं मत होतं की मी त्या कार सेवेला नव्हतो, माझं काहीतरी योगदान त्या श्रीरामांच्या मंदिरामध्ये असावं आणि आपण फार नशीबवान आहे की आपल्याला हयातीत सगळं बघायला मिळते. तर माझी विनंती आहे, ज्यांना कोणाला या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असं, स्वयंसेवक म्हणून वेळ देऊ शकत असतील, त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर अनिरुद्ध आणि लोकेश यांच्याशी संपर्क साधावा. आणि आज वेळात वेळ काढून आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. अनेक समोर बसलेल्यांमध्ये अनेक मान्यवर आहेत, दिग्गज लोक आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं आता वेळेच्या अभावी शक्य नाही, पण सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की आपण आमच्यावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि तुमचा हा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत निस्वार्थी भावनेने भगवा झेंडा घेऊन हिंदुत्वासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही करू. धन्यवाद. जय हिंद. जय. धन्यवाद राजाभाऊ.